मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, पण मुख्यमंत्री महोदयांचे गरीब गरजवंत जन्मदाते ज्येष्ठ नागरिक मायबाप लाडके नाहीत का? लाडकी बहीण लाडके भाऊ आले कुठून, असा सवाल करत गरीब गरजवंत ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री माझे लाडके ज्येष्ठ मायबाप ही योजना त्वरित लागू करून या योजनेअंतर्गत ज्येष्ठांना 3,500 रुपये प्रतिमाह मानधन सुरू करावे, अन्यथा ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने येत्या 18 सप्टेंबर रोजी महापदयात्रा व लाक्षणिक अन्नपाणी त्याग करून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सहयोग ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉक्टर हंसराज वैद्य यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे। मी डॉक्टर हंसराज वैद्य, सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ वजीराबाद नांदेडच्या वतीनं आम्ही शासनाला, महाराष्ट्र शासनाला विनंती करू इच्छितो की त्यांनी जसं लाडली बहीण लाडला भाई ह्या योजना काढलेल्या आहेत, तसं त्यांनी लाडला भाऊ लाडली बहीण त्याच धर्तीवर त्यांनी लाडले ज्येष्ठ नागरिक मायबाप यांच्यासाठी खास करून योजना काढावी आणि त्यांना प्रतिमाह 3,500 रुपये मानधन द्यावं। आमची अनेक वर्षापासूनची ही मागणी आहे, तरी पण शासन तिकडे लक्ष न देता, न मागता लाडली बहीण, न मागता लाडला भाऊ योजना आणली। पण आम्ही इतक्या वर्षापासून मागणी करतो तरीही आमचं मान्य त्यांनी केलेलं नाही। आणि आता महाराष्ट्र शासनाला पुनश्च एकदा विनंती करतो की त्यांनी लाडले ज्येष्ठ नागरिक मायबाप म्हणून योजना काढावी आणि प्रतिमाह 3,500 मानधन त्यांच्या सरळ खात्यामध्ये भरावं, अन्यथा येणाऱ्या 18 सप्टेंबरला आम्ही महामोर्चा काढणार आहोत ज्येष्ठांचा आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसाचं लाक्षणिक अन्नपाणी त्याग तथा अन्नपाणी सोडून दिवसभर आम्ही उपोषण करणार आहोत। परत एकदा महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की त्यांनी ताबडतोब निर्णय घ्यावा आणि अशी योजना कार्यान्वित करावी, कारण शेजारी राज्यामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणामध्ये 3,000 पासून ते 4,000 प्रतिमाह ज्येष्ठ नागरिकांना दिलं जातं, पण आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये काही दिलं जात नाही। त्यामुळे इथली प्रचंड नाराजी आहे आणि याचा परिणाम येणाऱ्या विधानसभा मतदानावर होणार आहे। एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।